रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून न्याय मागणाऱ्या बांधकाम कामगारावर सोलापूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून जाणून बुजून अन्याय, मानसिक छळ व धमकावणी केल्याचा आरोप संघटनेने केला आहे। या दडपशाही कारभाराविरोधात संघटनेने तीव्र संताप व्यक्त करत जाहीर निषेध नोंदवला आहे। दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे, शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर, सचिव शोभा कवाडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व 15 बांधकाम कामगार उत्तर सोलापूर येथील सुविधा केंद्रात अर्ज पडताळणीसाठी गेले असता तेथील प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रिया भोगार व कर्मचाऱ्यांनी कोणतेही ठोस कारण नसताना जाणून बुजून कामगारांचे अर्ज नामंजूर केले। या मनमानी कारभारामुळे कामगारांना तीव्र मानसिक त्रास सहन करावा लागला। संतप्त कामगारांनी सुविधा केंद्रावरच निषेध व्यक्त केला। यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारासह सोलापूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील प्रभारी आयुक्त मंगेश झोले यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला। यावेळी कार्यालयातील आरो राजपूत यांना बोलावून चौकशी करण्यात आली असता कार्यालयाकडूनच कामगारांना चुकीचा त्रास दिला गेल्याची कबुली त्यांनी दिली। मात्र सत्य समोर येऊनही दोषीवर कारवाई करण्याऐवजी सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले यांनी संघटनेचे पदाधिकारी व बांधकाम कामगारांनाच वेठीस धरत दडपशाहीचा कळसच गाठल्याचा आरोप संघटनेने केला आहे। ठेकेदारावर कारवाईचे पत्र काढण्याचे आदेश देत संघटनेला व कामगारांना तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू, शासकीय कामात अडथळा आणल्याचे गुन्हे लावू अशी उघड धमकी देण्यात आल्याने कामगार व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। संघटनेला व कामगारांना नाहक त्रास देण्याचे कारस्थान सुरू असून कामगार आयुक्त कार्यालयात काही कर्मचारी वर्ग व बोगस कामगार व बोगस एजंटांना पाठीशी घालत आर्थिक मलिद्यासाठी गैरप्रकार करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे, असा गंभीर आरोपही संघटनेने केला आहे। आठवड्यातून केवळ मंगळवार व बुधवार असे 2च दिवस कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या आयुक्ताकडून कामगारांचे प्रश्न कसे व केव्हा मार्गी लागणार असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित आयुक्ताची तात्काळ बदली करून कायम उपस्थित राहणाऱ्या व सक्षम व कामगार हित जपणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात करण्यात यावी अशी ठाम मागणी संघटनेने बांधकाम कामगार महामंडळ मुंबई मंडळाकडे केली आहे। जर कामगारावरील अन्याय तात्काळ थांबवला गेला नाही तर तीव्र आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेने दिला आहे। कामगारांच्या हक्कासाठी संघर्ष अटळ असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे, शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर, सचिव मेघा तटरास, संघटक फारुख बोरगावकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित। कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे, उप जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जाधव, शहराध्यक्ष तेजर रोहित परदेशी, शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर, सचिव शोभा कवाडे, मेघा तटरास, फारुख बोरगाव आदी या पदाधिकारी संघटनेकडून आज रोजी महिला वर्ग जे सुविधा केंद्र उत्तर या ठिकाणी आले असतात त्यांचे 2 वेळा फॉर्म भरल्या कारणाने त्यांना रिजेक्ट मारले गेले काही कारणानुसार। तर अधिकारी वर्गाला या अगोदर आम्ही त्याचा जाब विचारला असता तर अधिकारी वर्ग हे त्यांचे आरो राजपूत साहेब यांनीही आम्हाला संघटनेला विनंती केली होती की अजून एकदा तुम्ही फॉर्म भरून द्या, आम्ही त्यांचा ओके करून देतो। परत पुण्याच्या आम्ही फॉर्म भरले असतात आज रोजी त्यांचा फॉर्म परत त्याच पद्धतीने त्यांनी रिजेक्ट मारले गेलेला आहे। तर ह्या आरो जे आहे ते सूर्यवंशी साहेब व राजपूत साहेब यांचं बेकायदेशीरपणे काम चालू असल्यामुळे आज संघटनेला आम्ही त्यांचा निषेध नोंदवतो। जे काय महिला वर्गाचा आज रोजी आपण आपल्या त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे त्यांचे त्रास जे काय लाभापासून वंचित आहेत किंवा शिक्षणाचा असेल किंवा आरोग्याचा विषय असेल या ह्याच्यापासून ते आज रोजी महिला कर्मचारी वर्ग सगळं अलिप्त आहेत आणि वंचित आहेत। त्यामुळं शासनाला आम्ही एवढं सांगू शकतो की पुणे आयुक्ताने असं JR काढलेलं आहे की ह्या कामगार वर्गांचा 30 दिवसाच्या यात निकाली विषय काढला पाहिजे। तो आज रोजी 180 दिवस झालेला आहे तरी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्यांचं फॉर्म अजूनही त्यांचं ओके झालेलं नाही किंवा त्यांनी रिजेक्टच मारायला लागले। तर आज रोजी संघटनेच्या वतीने आम्ही आज त्या ऑफिसली कर्मचारी व बांधकाम विभागाने इथले जे सुविधा केंद्राचे इंचार्ज प्रिया बोगार यांचा स्टाफ यांचा आज रोजी संघटनेकडून आम्ही निषेध व्यक्त करतो आणि त्यांचा निषेध जाहीर व्यक्त करतो।
महाराष्ट्र राज्य जनरल मजूर कामगार संघटना सोलापूर जिल्हाच्या वतीने आज हे बांधकाम वर्ग आज वर्ष झालं फॉर्म भरत आहेत आणि यांच्या तारखे अशा पडतात की आज फॉर्म भरल्यानंतर 9 महिन्याला ह्यांना इथं हेरेपिशनला यावं लागतं आहे आणि हेरेपिशनला आल्यानंतर काही बारीक त्रुटी काढून फॉर्म रिजेक्ट करण्याचं कारस्थान जे कोण आयुक्त इथं आलेलं आहे 2 दिवसाच्यासाठी म्हणून त्यांना आदेश दिलेले आहेत सुविधा केंद्राला की दिशे ते फॉर्म रिजेक्ट मारावा व स्कॉलरशिपचे फॉर्म त्यांनी रिजेक्टच मारत आहेत. काही ना काही कारणं काढतच आहेत त्याच्यात. आता कुणाचा कागद काय असं एकदम एवढा क्लिअर नसतो. एखादी त्रुटी असते ते त्रुटी त्यांनी ग्राह्य धरत नाहीत, डायरेक्ट रिजेक्ट मारून त्याला विटीत धरण्याचं काम करत आहेत कामगारांना. आणि आम्ही पुण्याला ज्यावेळेस उपायुक्त कामगार ऑफिसला गेलतो त्यावेळेस तिथल्या अधिकाऱ्यांचा व तिथल्या आयुक्तांचं असं मत आहे की फॉर्म भरल्यानंतर 30 दिवसामध्ये किंवा 45 दिवसामध्ये ते निकाली काढावा लागतो. ते करत नाही त्यांनी. ह्यांना 90 ते 180 दिवस थांबायला लावतात आणि 180 दिवसांना आल्यानंतर प्रत्येक फॉर्मवर काय ना काय त्रुटी लावून रिजेक्ट मारतात. आणि इथलं जे सोलापूर कामगार आयुक्त आहे तिथं दररोज एक मिटिंग होते आरोची आणि सेंटरची. त्यांना दररोज एक नियम सांगितला जातो. पण ह्याच्या अगोदरचे जेवढे फॉर्म आहेत ते सगळे ह्याच पद्धतीने भरलेले आहेत आणि असेच आहेत. काय एखाद्याच्या तारखी चुकल्या असलेल्या म्हणून तेवढ्यासाठी ते फॉर्म रिजेक्ट करणं हे गृहीत धरलं जात नाही असं महाराष्ट्र शासन म्हणतंय. आणि मुंबईचे बी जे बांधकाम कामगार ऑफिस आहे ते सुद्धा म्हणते की लहानसहान गोष्टीला तुम्ही त्रुटी मारू नका. पण जाणून बुजून इथले आयुक्त व इथले जे काय कर्मचारी आहेत बांधकाम कामगार ऑफिसमधले हे जाणून बुजून त्रास देऊन लोकांना 99 महिन्यापर्यंत तारखे देऊन त्यांचे फॉर्म रिजेक्ट करत आहेत. अशा कामाला आमच्या संघटनेचा विरोध आहे. आणि आज एवढ्या महिलांची जी काय आमच्याकडे तक्रार आहे त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी आम्हाला पुण्यावरून एक पत्र येत आहे. त्या पत्राच्या माध्यमातून आम्ही आज रोजी ह्यांच्या तक्रारीचं तिथं हे निवेदन देणार आहे. आणि ते तक्रार त्यांनी न मार्गी लावल्यास त्यांना जे काय पुढचं पर्यायी मार्ग असेल शासनाचा त्या पद्धतीने त्या कारवाईस सामोरं जावं लागेल. अन्यथा हे विषय असाच थांबणार नाही. जर का समजा ह्याच्यावर व्यवस्थितपणे निर्णय नाही घेतला तर येत्या 1 तारखेला किंवा 2 तारखेला आम्ही आंदोलन प्रत्येक सुविधा केंद्रावरती करण्याचा निर्णय घेणार आहे असं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.